आम्ही आता आलोय पुणे एअरपोर्टला. आम्ही निघालोय 3 सिस्टर टूरला. आम्ही मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश इथे जाणार आहोत. हा आहे पुण्याचा एअरपोर्ट. इथे महाराष्ट्रातल्या लोककला साकारलेल्या दिसत आहेत. आमची फ्लाईट मध्यरात्री होती. आम्ही सकाळी 6 वाजता गुवाहाटी एअरपोर्टला पोहोचलो. इथे जे सर्व डेकोरेशन केलेलं दिसतंय त्यामध्ये बांबूचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आम्ही आता गुवाहाटीहून शिलाँगला निघालो आहे. डाव्या बाजूला गुवाहाटीचा एअरपोर्ट दिसतोय, लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई एअरपोर्ट. शिलाँगला जाणारा रस्ता एकदम वळणावळणाचा आणि पूर्ण घाटातून जाणारा होता. वाटेत अनेक छोटी छोटी गावं लागत होती. त्यातलंच हे एक गाव नोंगपोह. दुपारी शिलाँगला पोचलो. जेवण करून फ्रेश होऊन संध्याकाळी आम्ही शिलाँगमधील वॉर्ड्स लेक बघायला निघालो. हा तलाव मानवनिर्मित आहे. 1894 मध्ये ब्रिटिश राजवटीत कर्नल हॉपकिन्स यांनी हा तलाव बांधला होता. तत्कालीन आयुक्त सर विल्यम वॉर्ड यांच्या नावावरून या तलावाला वॉर्ड लेक हे नाव पडले. तलावाच्या मध्यभागी एक सुंदर लाकडी पूल आहे. तलावाभोवती हिरवेगार लॉन्स, रंगीबेरंगी फुलांच्या बागा आणि विविध प्रकारची झाडे आहेत. वॉर्ड्स लेक बघून झाल्यानंतर शिलाँगमधील मुख्य बाजार, पोलीस बाजार येथे जाण्यासाठी आम्ही निघालो. लेकच्या बाजूनी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आम्ही पोलीस बाजारकडे जायला निघालो. पोलीस बाजार हे शिलाँगमधलं मुख्य मार्केट आहे. तिथे मार्केटमध्ये एका ठिकाणी स्ट्रॉबेरी फेस्टिवल सुरू होता. सुंदर स्ट्रॉबेरीज होत्या. इथे तुम्हाला स्वेटर, शॉल, स्कार्फ, सोवेनियर, स्टोल्स इत्यादी खरेदी करता येईल. असं हे खूप मोठं मार्केट आहे. मार्केटच्या मध्यभागी एक आर्टिस्ट सुंदर गिटार वाजवत होता. इथे एक गणपतीचं देऊळ होतं. तिथे दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी निघालो. जाताना लाइटिंग केलेला हा वॉर्ड लेक खूप छान दिसत होता. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून चेरापुंजी भागात फिरण्यासाठी निघालो. आम्हाला पूर्ण ट्रिपमध्ये फिरायला कम्फर्टेबल अर्बानिया गाड्या होत्या. शिलाँग शहर डोंगरावर असल्यामुळे पूर्ण रस्ते चढ आणि उतार असेच आहेत, पण तिथले लोक ट्रॅफिकचे नियम अतिशय पाळताना दिसत होते. चेरापुंजी हे नाव अगदी लहानपणापासून भूगोलाच्या धड्यामुळं खूप परिचित होतं आणि आता प्रत्यक्ष जायची संधी मिळत होती. आज पहिल्यांदा आम्ही सिंगल लिव्हिंग रूट ब्रिज बघायला जाणार होतो. आता आपल्याला हे जे डोंगर दिसत आहेत हे पूर्ण चुनखडीचे डोंगर आहेत आणि इथे चुनखडीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. आपल्याला समोर एक पांढरा डोंगर दिसतोय, तो आहे चुनखडीचा डोंगर. असे बरेच डोंगर इथे चुनखडीचे बघायला मिळाले. आता आपण लिव्हिंग रूट ब्रिज पाशी पोचलो आहे. तुम्हाला जर इथे काठी हवी असेल तर काठीचं भाडं 20 रुपये आहे. इथे जायला 40-50 पायऱ्या चढायला लागतात आणि थोड्याशा पायऱ्या उतरायला पण लागतात आणि रस्ता जरासा कच्चा आहे. जाताना बाजूला खाण्याचे आणि गिफ्ट आयटम्सचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. लिव्हिंग रूट ब्रिज हा मानवनिर्मित आणि निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. हे पूल खासी आणि गारो जमातीच्या लोकांनी रबराच्या झाडाच्या मुळांना एकमेकात गुंफून तयार केले आहेत. हा पूल तयार होण्यासाठी 15 ते 20 वर्षे लागतात. या झाडाची मुळे त्यांनी नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत योग्य दिशेने वाढवली. जसजशी ही मुळे वाढली तशी ती एकमेकात गुंफत गेली आणि थोड्या दिवसांनी ती एकदम मजबूत आणि घट्ट बनली. एका वेळी 50 किंवा जास्त लोक या ब्रिजवरून जाऊ शकतात. आम्ही गेलो तेव्हा नदीत अजिबात पाणी नव्हतं, त्यामुळे आम्हाला खाली जाऊन ब्रिज बघता आला. ब्रिज बघून झाल्यानंतर आम्ही तिथून जवळच असलेलं मॅवलिन नॉंग हे गाव बघण्यासाठी निघालो. एशियाज क्लीनेस्ट व्हिलेज म्हणून हे गाव ओळखलं जातं. इथे खासी जमातीचे लोक राहतात. हे आहे इथलं पार्किंग आणि इथे शॉपिंगसाठी काही दुकानं होती. इथल्या गावकऱ्यांनी हे गाव आपलं घर समजून अतिशय स्वच्छ ठेवलं आहे. इथे प्लॅस्टिक आणि स्मोकिंग दोन्हीला बंदी आहे.
गावात असे छोटे छोटे बांबूचे पूल बांधले आहेत. कचरा टाकण्यासाठी बांबूचे डस्टबिन जागोजागी बसवले आहेत. इथे बांबूचा उंच पूल बांधलेला आहे. इथे वरपर्यंत जर जायचं असेल तर त्याच्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. वरती गेल्यानंतर मॅवलिंगनांग गावाचा छान नजारा बघायला मिळतो. या गावातला थोडासाच भाग पर्यटकांना बघण्यासाठी खुला आहे. हा आहे इथला मुख्य चौक. पर्यटकांना इथपर्यंतच जाता येतं. ह्याच्या पुढे जायला बंदी आहे. अशा स्वच्छ आणि सुंदर गावाला भेट देऊन आम्ही डावकीकडे निघालो. इथे आपल्याला जे हिरव्या रंगाचं कुंपण घातलेलं दिसतंय ती आहे बांगलादेशची बॉर्डर. बॉर्डरच्या पलीकडे बांगलादेश आहे. ही आहे उम्नगॉट नदी, जी डावकी गावात आहे. या नदीत आता आपण बोटिंग करायला जाणार आहे. एशियाज क्लीनेस्ट रिव्हर असं या नदीला म्हटलेलं आहे. डावकी हे गाव बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे. समोरच्या बाजूला आपल्याला ज्या बोटी दिसत आहेत त्या आहेत बांगलादेशातल्या बोटी आणि इकडच्या भारतातल्या बोटी. डावकी नदीचे वैशिष्ट्य असे आहे की येथील पाणी अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक असून पाण्याच्या तळाशी असलेले मासे आणि दगड हे काचेतून बघितल्यासारखे स्पष्ट दिसतात. आणि पाण्यातील अतिशय पारदर्शकतेमुळे नदीच्या पात्रातून बोट जाते तेव्हा ती पाण्यात नसून हवेत तरंगल्याचा भास होतो. असे डावकी नदीचे खूप वर्णन ऐकले होते आणि बरेच व्हिडिओसुद्धा बघितले होते. पण इथे येऊन बघितले तर नदीचे पाणी पूर्ण हिरवे होते. मध्यभागी काही ठिकाणी पाण्याचा तळ दिसत होता. पण आम्ही बोटिंगचा मात्र खूप आनंद घेतला. भरपूर वेळ बोटिंग केले. काठावर बरेच ठिकाणी छत्र्या लावून छोटे छोटे टेबल्स ठेवले होते आणि पर्यटक खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसत होते. आम्ही पण थोडा वेळ बोट चालवून आमची हौस भागवून घेतली. समोर आपल्याला जो झुलता पूल दिसतोय तो ब्रिटिशांनी 1932 साली बांधलेला आहे. इकडे पूर्वांचलमध्ये 5-5:30लाच सूर्यास्त होतो आणि लवकर अंधार होतो. सूर्य हळूहळू मावळतीला निघाला होता आणि आम्ही पण परतीच्या मार्गाला लागलो होतो. इथं आपल्याला जे लाकडी कुंपण घातलेलं दिसतंय पलीकडे आहे बांगलादेश आणि इकडच्या बाजूला आहे भारत. इथे बांगलादेशची पाटी दिसतीये आणि मागे बांगलादेशचा झेंडा पण दिसतोय. नंतर तिथूनच जवळच असलेली भारत बांगलादेश बॉर्डर बघायला आम्ही आलो. समोरच्या बाजूला आहे बांगलादेश आणि मध्ये फेन्सिंग घातलेलं आहे. इकडच्या बाजूला भारत. इथं आपल्याला पाटीवर लिहिलेलं दिसते वेलकम टू बांगलादेश आणि इकडच्या बाजूला लिहिलेलं आहे वेलकम टू इंडिया. भारत बांगलादेश बॉर्डर बघून आम्ही परत शिलाँगला मुक्कामासाठी निघालो. ट्रिपमधील अजून काही ठिकाणं बघण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.